हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. वीकेंडला काहीतरी ब्रेक पाहिजे होता. ऑफिस, मीटिंग्स, लॅपटॉपची स्क्रीन बघून बोर झालो होतो, त्यामुळे आम्ही निघालो आहे लोणावळ्याला. सकाळी सकाळी आमचे चेहरे बघून तुम्ही दचकू नये यासाठी आम्ही चेहरे कवर केलेत गाईज. ट्रेनमधून लोणावळ्याला जायची वाईबच वेगळी आहे, पण मी व्लॉग करायचं ट्राय करत असल्यामुळे आणि लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत असल्यामुळे माझा कॉन्फिडन्स स्टेशनवरच उतरला. आम्ही लोणावळ्याला पोचलो आणि तिथून रिसॉर्टवरती गेलो आणि रिसॉर्टचं फर्स्ट इम्प्रेशन फोटोपेक्षा खूप सुंदर होतं. हो, अशा गोष्टी खरंच होतात. हॅलो, आम्ही पोचलो आहे. दिस इज आर रिसॉर्ट. इट्स व्हेरी प्रिटी. 360 साऊथ. आमचं चेक इन टाईम 2 वाजता आहे, त्यामुळे आम्हाला अजून वेळ आहे चेक इन करायला. दिस इज द व्ह्यू. खूप सुंदर आहे. इथे पोचायचा रस्ता पण खूप सुंदर आहे. पूर्ण डोंगरातून रस्ता आहे आणि सध्या वातावरण खूप छान आहे. लेट्स वेट. 2 hours later. After waiting for almost 2 hours, now we are going to the room. आता रूम टूर तर पाहिजेच. जरी 3 BHK फ्लॅट्समध्ये राहत असलो तरी हॉटेल रूममध्ये राहायची मजाच काही वेगळी आहे. इथे आहे सिटिंग एरिया आणि स्टडी टेबल. इथे काउच आणि अमेझिंग व्ह्यू. त्यानंतर TV, बेड एरिया आणि कबर्ड्स. स्टोरेज स्पेस भरपूर आहे. या प्लॅटफॉर्मवरती केटल आणि खाली फ्रीज पण होतं, जे की मी दाखवायचं विसरले. आणि हा आहे बाथरूम एरिया. भरपूर स्पेशियस बाथरूम आहे. ओव्हरऑल रूम खूप स्पेशियस आणि मोठी आहे. अँड नाव द बेस्ट पार्ट, द व्ह्यू. आणि चिल करून थोडा वेळ आम्ही चाललोय आता जेवायला. इथलं रेस्टॉरंट आहे प्युअर व्हेज, त्यामुळे ऑल द प्युअर व्हेजिटेरियन्स, दिस रेस्टॉरंट इज फॉर यू. आम्ही लंचसाठी आलो आहे आणि आम्ही ऑर्डर तर वेळेवर दिली होती, पण जेवण बहुतेक हे दुसऱ्या गावावरून आणत होतं. इतक्या वेळात तर मी किचनमध्ये जाऊन मदत केली असती यार. 1 eternity later. आलं बाबा एकदाचं. एवढी भूक लागलेली असून सुद्धा जेवणाचे मी व्हिडिओज काढले. प्रायोरिटीज बघा गाईज. कॉन्टेंट के लिए कुछ भी. आणि रूफटॉप रेस्टॉरंटवरून दिस इज द व्ह्यू आणि दॅट इज आवर रूम. या रिसॉर्टचा बेस्ट पार्ट म्हणजे इथला शांतपणा आणि पीस. कोई फोन नाही, कोई टीम्स कॉल नाही, ओनली नेचर अँड अस. हॅलो, आता 7:30 वाजलेत संध्याकाळचे आणि आम्हाला एक रील शूट करायची होती, ती आम्ही आत्ता केली आहे. सनसेट झाला आहे खूप सुंदर. लुक ॲट द व्ह्यू. हा सुंदर शॉट खूप स्पॉन्टॅनियस वाटत असेल, पण कॅमेरा सेट करायला आम्हाला 5 मिनटं आणि परफेक्ट वॉकसाठी 4 टेक्स लागले. जोक्स अपार्ट, बट देर इज समथिंग कम्फर्टिंग अबाउट बीइंग सराउंडेड बाय नेचर. नो अजेंडा, नो हरी, जस्ट फ्रेश एअर अँड क्वाइट मोमेंट्स. सी द व्ह्यू. अँड दिस इज द सुंदर नाईट व्ह्यू ऑफ द रिसॉर्ट. आम्ही रात्री इथे गप्पा मारत बसलो होतो. रात्रीचे ऑलमोस्ट 10:30 वाजले होते आणि खूप अमेझिंग आणि अनएक्सपेक्टेड गोष्ट आम्हाला दिसली. या झाडावरती आम्हाला फायरफ्लाईज दिसले, काजवे. कॅमेऱ्यात किती कॅप्चर झालं आहे ते माहीत नाही, पण आम्हाला खूप क्लिअरली दिसत होते. हॅलो, डन फॉर द डे. आता आम्ही झोपणार. खूप थकलोय. आता वास्कमुस्की वामकुस्की घेणार आहोत आम्ही. रंभे. गुड मॉर्निंग फ्रॉम दिस ब्युटिफुल लोकेशन. 8:30 वाजलेत आणि मस्त व्ह्यू आहे. आता आम्ही इथे बसणार, चिल करणार, चहा पिणार. आज आमचे प्लॅन्स ठरलेत बाहेर जायचे, सो बघू. हे लोकेशन बऱ्यापैकी रिमोट आहे आणि इथून त्याची एंट्री आहे. इथून जर तुमच्याकडे स्वतःची व्हेकल असेल तर तुम्ही इझिली जाऊ शकता, पण नसेल, जसं की आम्ही आलो आहे ट्रेननी, तर तुम्हाला हॉटेलला विचारावं लागेल की ते ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करतील का.
कारण इथून रिक्षा किंवा टॅक्सी वगैरे मिळणं इम्पॉसिबल आहे, कारण हे डोंगराच्या पूर्ण कोपऱ्याला आहे. ॲज यू कॅन सी इकडे मागे पूर्ण डोंगर आहेत आणि हेच ते झाड आहे जिथे काल आम्ही फायरफ्लाईज बघितले होते, काजवे बघितले होते खूप जवळून पहिल्यांदा आयुष्यात. खूप सुंदर नजारा होता तो. बस चिल करेंगे और क्या कर सकते. शुद्ध हवेत मेडिटेटेड फॉर ऑलमोस्ट 15-20 minutes and it felt magical. हॅलो, आत्ता मस्त मी मेडिटेशन केलं शुद्ध हवेत एकदम कोवळ्या उन्हात, मजा आली. आणि हा आहे पूल एरिया. पूल छोटासा आहे खूप. आणि इकडे आहे रेस्टॉरंट. आता आम्ही जातो आणि खातो. ब्रेकफास्ट स्प्रेडमध्ये काही ऑप्शन्स होते. टेस्ट चांगली होती, नॉट सो गुड, नॉट सो बॅड. Hello, we are back in the restaurant. Hello, we are back in the hotel to have ice cream. मी हा टेक तिसऱ्यांदा घेते आणि हा मध्ये मध्ये बोलतोय माझ्या टेकच्या. नाव फायनल टेक. हॅलो, आम्ही आलो आहे रेस्टॉरंटमध्ये पुन्हा एकदा टू हॅव सम आईस्क्रीम. आणि इथून आम्ही चाललो आहे मॅप्रो गार्डन. बाय. ह्या बाईकवरती ह्याला बसायचं आहे आणि त्या सायकलवरती मला बसायचं आहे. टुडे इज थर्सडे अँड वी आर हॅविंग आईस्क्रीम संडे ऑन अ थर्सडे. इथून मॅप्रोला जायचा रस्ता खूप सुंदर आहे, विच इज वाय माय कॅमेरा हॅड 50 मोर व्हिडिओज. डिस्क्लेमर, आमचे अहो थोडे कॅमेरा शाय असल्यामुळे त्यांचा फक्त गेस्ट अपिअरन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. अँड वी हॅव रीच्ड मॅप्रो गार्डन. लोणावळ्याचा मॅप्रोसुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊन एक्सप्लोअर करू शकता. 2-3 तास घालवू शकता इझिली. मॅप्रोमध्ये जरी एंट्री फ्री असली तरी ह्यांची एक्झिट भरपूर महाग असते, बिकॉज यू एंड अप बाईंग अ लॉट ऑफ प्रोडक्ट्स अँड ईट अ लॉट. मला ब्लॉग करताना बघून माझ्यापेक्षा जास्त ती बिलिंग करणारी मुलगी ऑकवर्ड होत होती. बट क्या ही कर सकते हैं, कंटेंट के लिए कुछ भी करना पड़ता है गाइस. बात तो सही है. इथे आलो आहे आता मॅप्रोच्या रेस्टॉरंट कॅफेमध्ये. हे आहे मॅप्रो गार्डनचं कॅफे, जिथले सँडविचेस, पिझ्झाज, स्ट्रॉबेरी क्रीम आणि या सीझनमध्ये मँगो क्रीम खूप फेमस आहे. आणि मी जाऊन शूट करण्याच्या आधीच शी फिनिश्ड मेकिंग दॅट मँगो क्रीम, त्यामुळे मी गपचूप टेबलवर जाऊन बसले. और हमारा खाना आ चुका है गाइस. अभी मजा आएगा ना भिड़ो. Just two awkward people pretending that the camera is not there. Mango cream was very tasty. And then we saw this shop आणि तिथले टी-शर्ट्स आणि कोट सेट्स आम्हाला खूप आवडले, त्यामुळे आम्ही थोडीशी शॉपिंग पण केली. शॉपिंग डन. खुद का ब्लॉग शूट करने के लिए लोगों को कैसे ऑकवर्ड करें, ये मुझसे सीखिए गाइस. वी ऑर्डर्ड सेकंड राउंड ऑफ मँगो क्रीम, बट ऑनेस्टली पहिलं जास्त चांगलं होतं और आमचं पोट खूप भरलं होतं. वी डोंट नो. Saying bye-bye to Mapro and going back to the hotel. This is what we shopped from the store, t-shirts and cord sets. Ready for coffee. Bye-bye. Sunset. Our last sunset in this resort. There. And here my Aho challenged me to not to look into the camera while I was filming, and clearly I failed.
finished having coffee with some inside jokes. हॅलो, आम्ही आता चाललो आहे सिटी सेंटरला लोणावळामध्ये फिरायला आणि थोड्याशा स्ट्रीट्स एक्सप्लोअर करायला. सो सी यू. The next day. हॅलो, आम्ही आता चेकआउट करतो इथून. आम्ही रिसेप्शनमध्ये बसलो आहे कॅबची वाट बघत आणि आता चेकिंग आउट फ्रॉम दिस ब्युटिफुल रिसॉर्ट. जर तुम्ही लोणावळ्याला येणार असाल 2-3 दिवसांसाठी तर हे लोकेशन खूप सुंदर आहे, रिसॉर्ट पण खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता. 10 on 10, 100% रेकमेंडेड. आता इथून आम्ही चाललो आहे डेला रिसॉर्ट्सला. सो प्लीज डोंट फॉरगेट टू वॉच पार्ट 2 ऑफ दिस व्लॉग. दिस वॉज माय फर्स्ट अटेम्प्ट ऑन व्लॉगिंग. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजून तुम्हाला काही सजेशन्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.